क्षणापर्यंत पाहिलं आणि डायरेक्ट हिट त्या ठिकाणी करण्याचा ट्राय, रनआउटचा कॉल इकडे देखील झाली मिस्टेक होती. विकेट मिळत होती, बॉल कलेक्ट झाला नाही. स्टंप वरती बॉल करेक्ट करायला एक खेळाडू हवा होता, तिथे होते तीन. तिकडा काम बिगडा. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर पाहू शकता तुम्ही काय घडलं मैदानाच्या आत. बँग ऑन दी टार्गेट, अंपास बॉल सर्वांनाच काही का जरूर ठेवलं. इकडे रनआउटची होती संधी, बॉल कलेक्ट झाला नाहीये, बॅटर्स कुठेही फ्रेम मध्ये देखील नव्हता आणि इझी विकेट मिळत होती, ती मिस केली आहे टीम कोपरनं. धावफलकावरती धावा 2 ने पुढे जातात. टीमची टोटल धावफलकावरती 6. चुकीचा कॉल होता विजय पवारचा. चेंज ऑफ पेस, वॉर कॅच, स्लोवर वन, फुल टॉस पडल्यानंतर डीप होत होता आणि अंपायरचं ते मत बॅटर्सला हवा DRS. अजूनही काही काळ वाट पाहिली जाईल. कॉल केला जातो अंपायर्सकडे की हा निर्णय पाठवायचा आहे थर्ड अंपायर्सकडे. मॅच रेफरीज या ठिकाणी जॉईन होतील, निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. नितीन केनी त्या ठिकाणी आहेत अंपायरच्या भूमिकेत. शिवाजी पाटील आता आपल्या सोबत जोडले जातील. थोडाच वेळात ऍक्शन रिप्ले आपल्या समोर येईल. काही क्षणात बीमर साठी DRS जो या ठिकाणी घेण्यात आला. थोडाच वेळात आपल्यापर्यंत निर्णय येईल मैदानावरती. फुल टॉस होता, षटकाराची मोहर उमटेल प्रत्येकाला वाटलं होतं. ज्या अनुषंगानं बॉल रिलीज झाला होता आणि मंगेशनं प्रयत्न केला की आपण पॉइंटला बीट करूयात, स्लॅश करूयात. आणि काही क्षणात निर्णय पोहोचेल. इतकी फ्लाइट होती या बॉलला की हवाई यात्रा करून बॉल बॅट वरती आलाय. आणि ज्यावेळी तो बॅट वरती आला तेव्हा नजारा काय सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय, पाहिला जात आहे. थोडा वेळ घेतला जातोय. बॉल डीप होतोय का की स्टंपच्या कमरेच्या वरती आहे, आणि या ठिकाणी या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील आणि थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत येईल. चेंडूचं हाईट फॅक्टर चर्चेची गोष्ट या मॅच मध्ये. आणि थर्ड अंपायरचं मत आहे की हा फेअर बॉल आहे आणि फलंदाजी ते बाद होतील. आणि जो DRS 1 होता तो देखील गमावलाय पिसारवे टीमनं. यानंतर 5 षटकं तुम्हाला ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजन वरती खेळावं लागेल. 6 ला विकेट जातीये मैदानावरती. पहिली बाद होतो फलंदाज मंगेश म्हात्रे. बॅक टू डगआउट. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला, गावदेवी चषकाचा गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला, गावदेवी. थँक्यू डीजे. दोन्ही टीमचा स्कॉट तुम्ही पाहता. वाकण संघ आपण कुठेही जाऊ नका, या मॅचचा विनर आपल्या सोबत फाईट करेल. आकाश दादाचं आगमन झालं, स्वागत आहे आपलं. आज आकाश भोईर यांची टीम इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. 6 ला विकेट गेली आहे मैदानावरती. 1 बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वर विकेट मिळली आहे सुशांतला. पहिली लपटाम ओव्हर द विकेट सज्ज झाला सुशांत. न्यू बॅटर त्याच्यासाठी फुल टॉस इनफिल्डच्या वरनं काढलाय. चालला बॉल सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि मिळतील धावा 4. फलंदाजाला दिनेश पाटील त्याच्या बॅटमधनं येतो पहिल्याच बॉल वरती हा चौकाराचा नजारा. 2 फुल टॉस एकाच ओव्हर मध्ये तुम्ही नाही टाकू शकत. एकदा नशीब चांगलं होतं, तिकडे विकेट मिळाली, ती प्राइज विकेट होती मंगेशची, जो फलंदाज डाव गिअरअप करू शकत होता. कोपर संघ फार कमी वेळ हा संघ मैदानावरती उतरतो. डोंबिवलीच्या क्रिकेट मधील टीम आज आली आहे नितीन केणी यांच्या प्रेमाखातर गावदेवी चषक धरणामध्ये. आणि निहाल ठाकूर आपण कुठे असाल तर आपण त्वरित यायचं मंचकावरती. आयोजन समिती तुम्हाला इन्व्हाइट करते. थोडं फास्ट या, काही इम्पॉर्टंट काम. षटक संपलंय मैदानावरती. पहिलं रन्स स्कोर कार्ड वरती 10.
षटक संपलं मैदानावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावात त्या ठिकाणी 10, विकेट गेली 1. ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानावरती सुरू होतोय. दुसऱ्या षटकात बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे गोलंदाज महेश पाडल. स्ट्रायकर इनला विजय पवार, त्याच्यासाठी पहिलाच बॉल. टप्पा पडल्यानंतर आत आलाय आज अर्ध कोपरगाव त्या ठिकाणी मोटिवेट करण्यासाठी आला या टीमला. ऑल द बेस्ट बॉईज. आज असं काही खेळायचंय की या सगळ्यांना वाटेल आपला संघ आज एक मजबूत आणि एक मोठ्या इराद्यानं मैदानावरती उतरलाय. आणि समोर इन ऍक्शन वंश कनवेलवन, गावदेवी पी सार्वे. 10 लॉस ऑफ 1, 10ला 1 गडी बाद. विजय पवार बॅटिंग ट्रॅक वरती. रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक मोठं नाव. शफल झाले, जागा बनवली ऑन साइडला. त्याचं सिग्नेचर शॉट या ठिकाणी दाखवायचं होतं. आमच्या साईड स्क्रीन समोर म्हणजेच एसटी रक्षकाच्या मागे जे बॅनर्स आहेत त्याच्या मागे एक शिकोटी पेटवण्यात आली आहे. रिक्वेस्ट आमच्या लाडक्या प्रेक्षकांना, समजू शकतो आम्ही थंडीचं प्रमाण खूप जास्त आहे, पण प्लीज शेकोटी पेटू नका. त्याच्यामुळे अगदी भरपूर सारं जे धूर आहे ते हे फोकस कॅच करतात आणि त्यामुळे मैदानावरती त्रास होतोय. स्पेशली त्याचा त्रास सगळ्यात जास्त होतोय आमच्या कॅमेरामॅन्सला, फॉर्च्यून इव्हेंटच्या टीमला. कंड्यू फॅक्टर ऑलरेडी आहे त्यामध्ये धूर, त्यामुळे अगदी बॉल कॅच करणं, टेलिकास्ट तुमच्यापर्यंत प्रॉपर पोहोचवणं यामध्ये अनेक सारे अडथळे येतात. रिक्वेस्ट आहे मित्रांनो, प्लीज शेकोटी पेटू नका प्लीज. अकराला 1 लगातारचे 2 चेंडू डॉटात. हा तिसरा बॉल. अपील अपील अपील. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. कदाचित त्या व्हाईट बॉलला अंपायरच्या नजरेपासून दूर न्यायचं होतं. नेक्स्ट मॅच वलप विरुद्ध घेसर. आपण टॉस साठी यायचं, दोन्ही टीम कॅप्टन. यानंतर मॅचेस कंटिन्यू होतील. बॅकफुटला जाऊन फटका लाजवाब सजवलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला स्लॅश केला. बॉल चला सीमा पार. हाय तो चौकार आणि चौकारानं स्कोर फ्लॅग होतोय. धाव फलकावरती 16 धावा. मागच्या 9 बॉल मध्ये 6 चेंडू डॉट आणि चौकार मात्र आपण पाहिलेत ते मैदानावरती आपण पाहतोय. 3 आल्यात. लेग बाईटच्या रन्स आपल्याला पाहायला मिळालात. फटका ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता, नाही जमला व्यवस्थित बॅटवरती मिडल करायला. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल नंतर स्कोर धावफलकावरती पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती 17 धावा. थोडाच वाद अगदी जलपानानंतर एक दिग्गज जोडी आपल्यासोबत जॉईन होईल. खरं तर आज पब्लिक डिमांड की एक शेअरिंग कॉमेंट्री व्हावी. 1 टन मच्छिंद्र पाटील सर आणि संदीप पाटील सरांच्या माध्यमातून घेसरचं आगमन झालं. स्वागत आहे. आकाशदाचा थोडाच वेळात एक सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करू. अगदी एका कॉल वरती तो या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला. फटका मिस्टामिंग बॉल हवत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. या आपण व्यासपीठावरती एक सन्मानाकडे बोलूयात आणि ते रनआउटची विकेट मैदानावरती जातीये आणि धावफलकावरती धक्का लागला. मैदानावरती टीम पिसारवेला दुसरा. आपल्याकडे वेळ नितीन दादा केणी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय आकाश भोईर घेसर यांना. या स्पर्धेमध्ये अनेक साऱ्या टीम्स येतात. प्रत्येक टीम कॅप्टनचा एक विशेष सन्मान अगदी सातत्यानं केला जातोय आणि आकाश भोईरला आपण सन्मानित करूयात. वलपचे कॅप्टन टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. वलपचे कॅप्टन आपण रिपोर्ट करायचा आणि शिवाजी पाटील यांच्यासोबत तुम्हाला संपर्क साधायचा. आकाश दादाचा आपण सन्मान करतोय. खरं तर उद्या डोंबिवली प्रीमियर लीग सुरू होतीये आणि त्याची पहिलीच मॅच आहे. ऑल द बेस्ट आकाश दादा उद्यापासून सुरू होणाऱ्या DPL साठी. जितू शेला चाम स्पोर्ट्स प्रेझेंट्स DPL आपल्या भेटीसाठी येते. डोंबिवली प्रीमियर लीग ऑल द बेस्ट खेळणाऱ्या सर्व टीम्सला. कोपर पण आहे आज इन ऍक्शन. कोपरचे किती प्लेयर शंभू दादा DPL मध्ये? करण उद्या इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे DPLच्या माध्यमातून. ऑल द बेस्ट. धावफलकावरती धावा 18ला विकेट 2. अंतिम बॉल पॉवर प्ले मधला आणि तो यॉर्कर टाकलाय. शांत आणि अगदी सावध सुरुवात
मैदानावरती अमर करतोय. पहिल्या बॉलवरती या ठिकाणी सन्मान देताना पण अमरला पहिल्या षटक संपली आहेत. मैदानावरती 2. पहिल्या षटकात रन जरूर आले. या षटकामध्ये धावा थांबवलेत, फक्त खर्च केलेत 8 आणि एक विकेट सांघिक आली आहे रनआउटच्या स्वरूपात टीम कोपरसाठी. आतापर्यंत मुवमेंट आहे कोपर टीम कडे. 2 षटकांमध्ये धावा खर्च झालेत फक्त 8. 7 मिनिटं 30 सेकंदामध्ये 2 षटकं टाकली आहेत. स्पीड अप करा, फास्ट खेळायचे तुम्हाला. ओव्हर कंप्लीट आहे. 2 षटक 18 धावात. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 18. गावदेवी चषक धरणा आज अगदी या स्पर्धेने ना धरणा गावाला एक मोठा मान सन्मान आणि अभिमान दिलाय. रायगडातील एक छोटस गाव त्या गावाला आज मिळून दिलं एक प्रचंड मोठं नाव. गज क्रिकेटचा सोहळा आनंदाचा जल्लोष साजरा होऊ द्या आज गावदेवी चषक धरणा गावाचा. क्लीन बोल्ड फलंदाज बाद, धक्का लागलाय मैदानावरती. विजय पवार बॅक टू डग आउट. शंभू दादाच्या चेहऱ्यावरती स्माइल सध्या पाहायला मिळते तुम्हाला ऑन स्क्रीन. कोपर या संघाचे स्वतः एक अतिशय चांगले खेळाडू आहेत. आज वाघ जखमी आहे त्यामुळे मैदानाच्या बाहेर. टीमची टोटल धावफलकावरती 18 विकेट मैदानावरती जाती आहे. विजय पवार, दिस इज बिग विकेट फ्रॉम टीम कोपर. अँड्रा रसल यांचे छोटे बंधुराज. 18 ला विकेट 3. वलप या ठिकाणी उपस्थित होतीये. स्वागत आहे आपलं. आदरणीय बोलेनाथ शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि वलप गावाचे आदरणीय राजकीय क्षेत्रातील एक मोठं नाव बोलेनाथ शेठ पाटील यांचे चिरंजीव व्यासपीठावरती उपस्थित झालेत. आदित्य स्वागत आहे आपलं. आणि जर बोलेनाथ शेठ आपण आला असेल तर या आपण देखील मंचावरती लवकरच येत्या मॉन्थ मध्ये एक भव्य दिव्य रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. बोलेनाथ शेठ पाटील म्हटलं की प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं एक मोठं योगदान असतं आणि या स्पर्धेमध्ये नेहमीच त्यांची उपस्थिती असते. आज वलप या ठिकाणी आलाय तर दादांना विनंती आहे या आपण बोलेनाथ शेठ व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. फटका चांगला, टायमिंग चांगला, लॉंग ऑनला बॉल चालला, फिल्डरला टाटा बाय बाय करत लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका दमदार आहे, रन्स मिळतील शानदार. धावा येतात 6. पाटिल ना लारो से डर कर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ना पद बड़ा ना पासा बड़ा, मुसीबत में साथ खड़ा हो सबसे बड़ा. अमर त्या क्वालिटीचा प्लेअर आहे जो इथनं डाव सावरू शकतो. अजूनही बॅटिंग चांगली आहे. सागर मैदानावरती बॅटिंग करतोय अमरच्या सोबतीनं. राकेश सेन अजूनही बाकी आहे. धावफलकावरती धावात 25 ला विकेट्स मैदानावरती गेलेत आतापर्यंत आपण पाहता त्या म्हणजे 3 बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज सुशांत. षटकारानंतर कमबॅक ते अतिशय सुंदर राहिला. बॉल चला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित. मैदानावरती अगदी विद्युत प्रकाश इतका आहे ना की बॅटिंग करताना तुम्हाला कोणताही त्रास नाहीये, फोल्डिंग करताना तुम्हाला कोणतेही टेन्शन नाहीये. आणि कौतुकास्पद आज हे आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. पाहता क्षणी प्रेमात पडावा आणि नजरेच्या कामारात कैद केला जावा आणि अनेक साऱ्या आठवणी जपाव्या. जसे गावदेवी चषक धरणाचं 12वं पर्व आणि पहिल्यांदा रजनी क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. फटका हेलिकॉप्टर ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाउन द ग्राउंड. सी गोज कडक 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 6. सागर पाडल.
आणलं आणि जसं यॉर्कर आला हेलिकॉप्टरनं त्याचं वेलकम केलं आणि लॉंग ऑफच्या मधून ओव्हर द बॉलर हेड MSD स्टाईल सागर पाटीलच्या बॅट मधून आलाय एक दमदार खणखणीत षटकार. 3 षटक संपली आहेत. धावफलकावरती धावात 32. अजूनही 12 बॉलचा खेळ इथनं शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज संकेत पाटील. दुसरं षटक अतिशय सुंदर टाकलं होतं. खरं तर गोलंदाजी करताना आपण पाहिलं ते म्हणजे बॉलर महेशनं सेकंड स्पेल मध्ये आणलं गेलं. नेक्स्ट मॅच वलप त्यांच्या विरुद्ध इन ऍक्शन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार. टीम घेसर दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. थोड्याच वेळात आपण टॉस करू व्यासपीठावरती इनिंग ब्रेक मध्ये. शंभूदादा म्हात्रे कोपरचे त्यांच्या शुभ असं 33 ला विकेट मैदानावरती 3 गेलेत आणि इथनं 50 प्लस जाण्याचा प्रयत्न मैदानावरती नक्की करेल टीम. वंश कनव गावदेवी पिसारवे. एक्स्ट्रा बाउन्स टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. फलक एकने पुढे जाल. अतिरिक्त उसळी मिळाली या बॉलला. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर अर्ध्या विकेट वरती पडला. बॅटर्सच्या अगदी समोरून चेंडू निघून गेलाय आणि अंपायरचा निर्णय आला व्हाईट बॉल. 34 धावा धावफलकावर. रिटर्न क्रीजच्या देखील बाहेर होता बॉल त्यामुळे व्हाईट बॉल घोषित करण्यात आला. फुल टॉस ऑन साइडला मिड विकेटच्या बाहेर सागर पाटीलने ठोकलाय एक दमदार षटकार आणि या षटकारानं बॉल क्लिअर करतो मिड विकेटला आणि अडचणीत वाटत होता संघ. त्या अडचणीतून आता दबावातून बाहेर येत एक मुवमेंट शिफ्ट झालाय आणि तो जो प्रेशर होता तो ट्रान्सफर केलाय टीम गावदेवी कोपर वरती. 40 धावा धावफलकावर. 4-0 40 धावा स्कोर कार्ड वरती. 40 ला विकेट मैदानावरती गेलेत आतापर्यंत 3. महागडे षटक होत चाललं संकेत पाटीलचं. मागच्या 2 बॉल मध्ये आलेत 8. हा फुल टॉस इनफिल्डच्या वरनं पाठवला. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय झालाय डीप स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि टीमची टोटल 44 आणि जल्लोष होतोय पिसारवेच्या पाठीराख्यांचा. यांच्याकडे एक पारितोषिक आला. सलग 3 षटकार 3 चौकार यांच्यासाठी 3000 रुपयाचा सागर पाटील आणि अमर पाटीलला सोमनाथजी म्हात्रे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक. धावफलक 44 ला विकेट मैदानावरती गेलेत आतापर्यंत 3 बॉल तयार आहेत संकेत. इथे लाईन चांगली अपील आणि बॉल चाललाय फाईन लेगला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 आणि हा चौकार स्कोर कार्ड वरती घेऊन जाईल 48. बॅट अँड बॉल इन्व्हॉल्व होता आणि लगातार 2 बॉल 2 चौकार आलेत. इथनं अजून एक चौकार आला तर मात्र सलग 3 चौकार येतील आणि सोमनाथ म्हात्रे यांच्याकडनं 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. बॅटर सागर पाटीलला. खिडकाईचे शुभम पवार यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आणि आदरणीय महेशदादा पाटील यांचे खंदे समर्थक. स्वागत आहे आपलं मंचावरती. मॅन फ्रॉम खिडकाळी. आज खिडकाळी देखील इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे. चाललाय बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र हा 6 हा षटकार आणि या षटकारानं 50 अप. 4 ओव्हर मध्ये आतापर्यंत टीम जाऊन पोहोचली आहे 54 आणि या षटकातील अजून एक बॉल बाकी आहे. 54 धावा धाव फलकावर. का बॅटिंग करतो सागर पाटील. 5 बॉल 21 वरती तो बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला. आता षटकार आला तो वैयक्तिक पोहोचेल 6 बॉल मध्ये 27 वरती. चांगल्या स्ट्राईक रेट न मैदानावरती तो बॅटिंग करतोय. 400 पेक्षा स्ट्राईक रेट पुढे बॅटिंग करताना सागर पाटीलचा आणि जबरदस्त दमखम दाखवत असताना पिसारवे. बॉल तयार बॉलिंग मार्कवर. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी आता लोबो फुल टॉस तिकडे बीट केलाय. बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 54 आणि अजूनही एका षटकाचा खेळ मैदानावरती बाकी आहे. आता येणाऱ्या ओव्हर्स मध्ये कोणत्याही फलंदाजानं पहिला षटकार मैदानावरती मारला
तर रमेश आंबो म्हात्रे पिसारवे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पिसारवेचा फॅन फॉलोविंग भरपूर मोठा आहे. मग अशी तिकडे ज्यावेळी आम्ही मॅच सुरू होण्याआधी एका काकांसोबत चर्चा करत होतो, त्यांना म्हणालो काका तुम्हाला थंडी तर भरपूर लागते, तुम्ही मॅच बघायला का आलात? तर ते म्हणाले आज आमच्या पिसारवे टीमची मॅच आणि गावाच्या क्रिकेटवरती प्रचंड प्रेम इकडे केलं जातं. आणि देन मी त्यांना विचारलं की तुमचं वय किती आहे? ते म्हणाले 68. क्रिकेटमध्ये अगदी तुमचं वय अगदी पाहतलं जात नाही. एज इज जस्ट नंबर. लहानांपासून थोरांना ज्या खेळाडूंना वेळ लावलाय आणि त्यातल्या त्यात क्रिकेट जर ग्रामीणचं आहे तर ग्रामीण क्रिकेटवरती प्रेम करणारा प्रचंड मोठा पाठीराखा तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतो. लगातार 2 षटकार मारले तर सोमनाथ म्हात्रे यांच्याकडनं 1000, कोणत्याही बॅटर्सला 3 मारले तर 3000. स्वर्गीय नीरावती संतोष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ खरं तर या स्पर्धेसाठी एक मालिकावीराची बाईक आपल्याला चतुर्थ पारितोषिक अगदी आपल्याला मिळालं आणि त्या सोबतीनं मालिकावर ए आणि बी गट श्री संतोष धर्मा म्हात्रे. नजर टाकू पुन्हा एकदा गोष्टीवरती. लाईन चेक केली जाईल. डावा स्टिकचा बॉल बाहेर, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. स्वर्गीय नीरावती संतोष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ एक लोकप्रिय व्यक्तिमत्व पिसारवे गावचं आदरणीय संतोष धर्मा म्हात्रे जे माजी सरपंच राहिलेत पिसारवे गावचे, त्यांच्याकडनं ए आणि ब गटासाठी मालिकावीराची बाईक या ठिकाणी देण्यात आली आहे. म्हणजे एक मोठं योगदान आहे पिसारवे गावाच्या आदरणीय सरपंच संतोष धर्मा म्हात्रे साहेबांचं. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. अजून एक चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकास केणे यांच्याकडनं अमरच्या प्रत्येकी षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आमचे समालोचक मित्र अतुल म्हात्रे देखील आज इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. पिसारवेचा आवाज ऐकू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या मॅच नंतर, म्हणजे अजून थोडासा केकेला ब्रेक मिळेल आणि अतुलला देखील संधी मिळेल. या अतुल मॅच संपल्यानंतर एक मॅच कॉमेंट्री साठी अतिशय चांगली समालोचनात आवर्जून एकदा संधी द्या. अपकमिंग यंग टॅलेंट पिसारवे गावचं. बॉल भरपूर वरती लॉंग ऑनला आणि तिकडे फटका फसलाय फलंदाज अमरचा आणि धक्का मैदानावरती बसलाय. हा चौथा. 55ला 4 गडी बाद सध्या आपल्याला पाहायला मिळते. हा स्टेज मैदानावरती आहे बॅटिंग करताना पिसारवे संघाचा, जिथे मंगेश विजय पवार स्वस्तात मैदानावरती परतले. तिथे बॅटिंग काय धुवाधार केली आहे सागर पाटीलनं अमरनं. पार्टनरशिप झाली 4थ्या विकेटसाठी. नवीन फलंदाज झाला राजकुमार पाटील. शैलेश म्हात्रे, गुरुदादा जर आपण आला असाल तर या आपण व्यासपीठावरती, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आकाश आणि त्या सोबतीनं वेगाचा तुफान वेगाचा राजा शनी बंडा बैलाचे मालक विजय पाटील, आपलं देखील स्वागत आहे. 55ला 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि चांगला बॉल आहे. मयुरेश कमबॅक करतोय. चांगली बॉलिंग करताना आपण मयुरेशला पाहता. अजून एक डॉट बॉल मयुरेशच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतो. ग्रेट कमबॅक. मागच्या 3 बॉल मध्ये त्यानं फक्त एकच धाव या ठिकाणी खर्च केली आहे, 1 विकेट काढली आहे. 55ला विकेट मैदानावरती गेले 4, अजूनही 3 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. ऑन साइडला फटका लॉफ्ट करायचा होता. बॅट अँड बॉल इन बॉल नाहीये, ओव्हर थ्रो झालाय. सागरला हवी आहे स्ट्राईक. रन्स घ्यायला तो तयार नव्हता. कॉल चुकीचा राजकुमारचा. सागर पाटीलची जाणार विकेट रनआउटच्या स्वरूपात. धक्का लागेल मैदानावरती 5वा. टीम वंश कनविलवन गावदेवी पिसारवेला. अजूनही इथनं 2 बॉलचा खेळ शिल्लक. एकदा जोरदार टाळ्या होत्या सागरसाठी. 6 बॉल 27 रन त्याच्या बॅट मधून आलेत. का बॅटिंग केली आहे सागरनं. सागर म्हणजे समुद्र म्हटलं जाताना. समुद्राची खोली अथांगता जशी त्याचा अविरत विचार करावा लागतो, सागरची बॅटिंग त्याचा विचार कोपरला करावा लागेल. मड विकेटला बॉल चला डीप मध्ये एक सिंगल पूर्ण केली जाईल. सेकंडचा कॉल 2 धावेसाठी निघाला दोन्ही खेळाडू. रनआउटची संधी आहे, अपील केला जात आहे आणि अंपायर सांगत असताना नॉट आउट. 2 रन्स या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. धावफलक 2 ने पुढे जातं. 58 वरती आणि पहिल्या सत्रातील अंतिम बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. अंपायरच्या भूमिकेत आज आपण या ठिकाणी पाहताय सचिनजी कडू सर आपल्या सोबत आहेत. प्रवीण पवार सर आज आपल्या सोबत जोडले गेलेत आणि इशू कोळी सर आज आपल्या सोबत आहेत. स्वागत आहे मित्रांनो आपलं. आज स्पर्धेची 3री रात्र आणि 3 लेजंड अंपायर्स आपल्या सोबत जोडले गेलेत. रायगडचे एक नामवंत फिरकीपटू रोहिंजन गावचे सचिन कडू आज आपल्या सोबत आहेत. फटका चांगला, फिनिश चांगला होईल चौकारानं.
आणि पहिला डाव मैदानावरती चौकाराने संपलाय आणि धावफलकावरती धावा 62 आपल्याला पाहायला मिळतात. ते पिसारवेचे फॅन्स तुम्ही सध्या पाहता मॅच एन्जॉय करताना. 62 धावा धावफलकावर. 62 इज द टोटल, 63 इज द टार्गेट. मॅचला ज्यावेळी होईल सुरुवात कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव आवाज आपल्या समोर असेल हेतुडणे गावचा, करण कानांचा. आणि तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. आपण टॉस करतोय त्यानंतर आपण 5 मिनिटं डीजे बंद करतोय. वलभचे कॅप्टन टॉस साठी उपस्थित आहेत. 2 मिनिटं डीजे फक्त आपण टॉस करूया. चला टॉस केला जाईल. के त्या ठिकाणी आपल्या सोबत जोडला जाईल आणि या आपण वळूयात करण काळांच्याकडे. या दोन्ही संघांच्या करण्यात आपल्याला यायचं टॉस साठी. वलप आणि गावदेवी घेसर यांच्यामध्ये पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तिसरी रजनी तुम्ही अनुभवतात. गावदेवी चषक धरडा. या लवकरात लवकर आकाश दादा टॉस साठी. आकाश दादा भोईर गावदेवी घेसरचे कॅप्टन. टॉस साठी तुम्हाला यायचं लगेचच. कोपरचे नामांकित क्रिकेटपटू शंभूदादा मात्रा यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. वलप विरुद्ध गावदेवी घेसर. टेल इज अ कॉल. हेड सिटी सो टॉस वलपच्या कॅप्टनने जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे आणि लगेचच आपण या मॅचच्या दिशेने देखील वळणार आहोत. वलपने टॉस जिंकला पण डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. घेसर विरुद्ध वलप यांच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ती पुढची मॅच. मात्र वळूयात आपण सुरू असलेल्या मॅचच्या दिशेने. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी क्रिकेट संघ धरण आयोजित गावदेवी चषक 2024च्या तिसऱ्या रजनीमध्ये मॅचला होती सुरुवात. पिसारवे विरुद्ध गावदेवी कोपर मध्ये. टार्गेट या मॅच मध्ये असेल ते 63 आणि बॉलिंग मार्क वरती तुम्हाला पिसारवे एक्सप्रेस पाहायला मिळेल. विजय पवार वेगवान चेंडू स्लॉक स्वीप केला गॅप मध्ये. स्क्वेअर लेग सीमा रेसा पार. सुरुवात दमदार. गावदेवी कोपर साठी पहिला चौकार.
रित्या मिळत असताना आपण बघत आहोत त्या 2 धावा आणि टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय 6 वरती. मजा मॅच मध्ये सुरुवात विजय पवारच्या विरुद्ध चौकार आल्यामुळे रेषा बॅट मधून त्यानंतर मिडल करत असताना एक स्ट्राकवर स्वीपर कव्हरच्या दरम्यान आपण बघितले आता 2 धावा. आता फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतो एक स्ट्राकरला ऑन साइड लेग फिल्डर आहे तो स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल तयार. ओ स्ट्रेट बॅटने ऑफ करण्याचा प्रयत्न पवारने आता चॅनल पकडला ऑफ स्टंपचा बाहेर टाकला बॉल आणि तिथून आणखीन बाहेर काढत असताना आपण बघत आहोत नामांकित गोलंदाज आहेत नेहमीच त्यांना व्यावसायिक स्तरावरती देखील तुम्ही बघितलं असेल पण आज आपल्या गावाची अस्मिता ग्रामीण संघामध्ये खेळत असताना आपण बघत आहोत विजय पवारला स्ट्रायकर बॉलर आहेत पहिल्या चौकारानंतर कमबॅक सफल झालाय आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडे प्लम एलबीडब्ल्यू पहिला धक्का गावदेवी कोपरला 6 for 1. होती लेग समला होता यावेळेला प्लम एलबीडब्ल्यू नवीन फलंदाज करण म्हात्रे या बॅटिंग ऑर्डर मधला महत्वपूर्ण फलंदाज आहे करण. अपेक्षा तर भरपूर असतील कारण 63 चा चेस आहे आणि तो देखील विजय पवारच्या पिसारवे संघासमोर. ओव्हर द विकेट विजय तयार समोर करण म्हात्रे बॉल अजूनही 2 शिल्लक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील लॉफ करण्याचा प्रयत्न टॉप एज विकेट कीपर डाऊन दी बॉल फलंदाज बाद करण म्हात्रे 0 वरती बाद प्राइज विकेट आपण बघत आहोत. दुसरा धक्का 6 वरती गावदेवी कोपरला. ट्रॅक वरती धावतोय पिसारवे एक्सप्रेस विजय पवार 6 धाव संख्येवरती आता धावा थांबलेल्या आहेत. 2 लागोपाठचे विकेट विजयने मिळवून दिले. इज अन हॅट्रिक. अगोदर बाद झाले ते फलंदाज मयुरेश म्हात्रे त्यानंतर करण म्हात्रे आणि नवीन फलंदाज जो 4थ्या क्रमांकावरती आलाय महेश पाटील. हॅट्रिक बॉल पाहूयात विजय इथे विकेट हॅट्रिक मिळवतोय का. ओव्हर द विकेटने शेवटचा चेंडू या षटकातील ऑफ स्टंपचा जाऊन आला मागे डॉट बॉल आपण बघत आहोत. शेवटचे 3 6 वरती 2 पहिल्या षटकाचा खेळ संपन्न 63 सपाटला करत आहेत. 24 बॉल 57 धावसंख्येची गरज आहे गावदेवी कोपरला या मॅच मध्ये. ऑफसमचा हलकासा बाहेर चेंडू पाहायला मिळाला. या ओव्हर मध्ये गोलंदाज आपण बघत आहोत तेजस पाटीलला. एका विकेटवर लागोपाठच्या 2 विकेट साठी तेजसला पारितोषिक आहे 1000 रुपयांचं.
रमेश आंबो मात्रे साहेब यांच्याकडून एका विकेटसाठी त्याला 1,000 रुपये देण्यात येतील. तेजस अपकमिंग यंग टॅलेंट विसार्वेचं सेकंड ओव्हर मध्ये ज्याला आपण बघत आहोत. रुपये स्ट्रायकिंग एंडला धावा फलकावरती 7 धावा, 2 विकेट पडलेले आहेत. विजयच्या विरुद्ध चौकारला पण त्याचं कमबॅक. षटका खेरीस लॉफ केला, पॉवर पॅक एक्स्ट्रा कव्हरला, बॉल सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. टोटल स्कोर 13 धावा. षटकार येतोय रुपेशच्या बॅट मधून. रूप बदलायला सुरुवात रुपेशने केली आहे, कारण त्याच्या विरुद्ध मागचा बॉल डॉट आला होता. आक्रमण ऑफ स्टंपच्या बाहेर ऑफ साइडला टर्न खेळण्यात आला. मिड ऑनला पास आउट केले बॉलने. लॉंग ऑन मध्ये वेगाने डीप मधून फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल मात्रे सिंगल सोबत टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो 14 धावा. 14 रन 14 वरती धावा फलक आहे. प्रगती पथावर असताना दुसरं षटक 5,63,000 चा सुरू आहे. हवी तशी सुरुवात झाली नाही, कारण फर्स्ट ओव्हर मध्ये फक्त विजयच्या विरुद्ध 6 धावा आल्या. 2 महत्वपूर्ण विकेट पडले. ऑफ स्टंपचा बाहेर, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. खूपच सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चौदा धावा तयार. पुन्हा एकदा गोलंदाज स्टेप आउट झाला. ड्राइव्ह करतो एक्स्ट्रा कव्हरला, गॅप मध्ये बॉल अलॉंग द कार्पेट. काय वेगाने फिल्डर धावलेत, पण चेंडू धावला सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. आपण बघत आहोत टोटल रन्स 18. हाफ ट्रॅकर पुढा पंच करतोय गॅप मध्ये. खराब लाईन, खराब लेंथ, आणि त्याचा फटका बसतोय तो पिसारवेला. 1 विकेट, चौकार. तिसरा मोठा धक्का देत असताना गावदेवी कोपरला विजय पवार.
17 चेंडू 41 ची गरज आहे मॅच मध्ये. विजयने पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट मिळवले. इथे आल्याबरोबर सुरुवात विकेटने. स्ट्रायकर बॉलर आहेत, फ्रंट लाईन बॉलर आहेत, त्याला माहिती आहे त्याचं काम. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला, पण त्यानंतर त्याने केलेली सुरुवात. फर्स्ट ओव्हर मध्ये फक्त 6 धावा, 2 विकेट त्याने मिळवले आणि इथे सुरुवात करत असताना विकेट. यॉर्करचा प्रयत्न ऑन साइडला ड्राइव्ह खेळण्यात आला. लॉंग ऑन मध्ये तोच फिल्डर ऍक्शन मध्ये असेल. दिनेश पाटील चांगली फिल्डिंग थ्रो करत आहेत. एकच धाव इथे मिळणार आहे. सिंगल सोबत टोटल स्कोर 23. रिक्वायर्ड 15च्या घरात. 16 चेंडू 40 ची गरज या मॅच मध्ये. बॅटिंग करणारा गावदेवी कोपरला आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज महेश पाटील जे 4थ्या क्रमांकावरती आलेले आहेत. बॅकफिल्ड कट करण्यात आला. पॉइंट मध्ये बॉल. 3 फिल्डर बॉल वरती येत असताना सिंगलने जास्त काही फरक पडणार नाहीये. जी 2 षटकं महत्वपूर्ण होती. सध्या तरी दुसरं षटक आपण बघत आहोत विजय पवारचं. टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो 24. 15 चेंडू 39 ची गरज या मॅच मध्ये. रिक्वायर्ड वाढत चाललेलं आहे. मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. थंडी वाढत चालली आहे. धुक्याचं पर्सेंटेज वाढत चाललेलं आहे. प्रेशर वाढत चाललंय या मॅच मध्ये. ओ यॉर्करचा प्रयत्न फाईनली कव्हर करतो. डायरेक्ट हिट. येस, अंपायर्स कडे प्रश्न विचारण्यात येईल. फिंगर अप अंपायर. वन मोर बिग विकेट, वन मोर बिग ब्लो. महेश पाटील बाद. तेजस पाटीलला $500चं कॅश प्राइज जे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा आहे. या मॅच नंतर आपण त्याला देऊयात. 14 बॉलचा खेळ. शिल्लक 39 ची गरज. नवीन फलंदाज अंकित. ओ अपील. येस, इज आउट. 1 विकेट. पवार आता योग्य ट्रॅक वरती. पिसार्वे एक्सप्रेस ऍक्शन रिप्ले प्लम LBW. मिडल हा बॉल होता आणि योग्य निर्णय येत असताना अंपायर्स कडून. फलंदाज बाद. वरती टाइम स्पेंड करू शकला नाही. त्याचं कारण ट्रॅक वरती धावत असताना पिसार्वे एक्सप्रेस जो मध्ये येतोय त्याला उडवत असताना सध्या तरी विजय पवार. 13 चेंडू 39 ची गरज आहे मॅच मध्ये. नवीन फलंदाज येतोय संकेत पाटील. ओ पडला बरोबर. राईज झाला बॉल. लेन बॉल होता आणि इथे 2 षटकांचा त्याचा स्पेल संपन्न. फक्त 8 धावा खर्च केल्या आणि महत्वपूर्ण 4 विकेट मिळवले विजय पवारने. या डावामध्ये 12 चेंडूंचा खेळ. शिल्लक 39 ची गरज. कमॉन अरे प्लीज. वेळेचं बंधन अंपायर सांगत असताना फक्त 3 मिनिटं फक्त शिल्लक आहेत पिसार्वे 4थ्या षटकासाठी. स्क्रीन वरती सध्या तुम्ही बघत आहात विजय पवार यांना. पिसार्वे एक्सप्रेस 8 धावा खर्च करत असताना 4 विकेट. एक चौकार जरूर आला. 8 डॉट बॉल. 4 ची इकॉनॉमी. काय गोलंदाजी केली विजय पवारने. पहिल्या बॉल वरती चौकार आला त्यानंतरच कमबॅक. फुल टॉस आहे डीप मध्ये. ऑन साइडला मिड विकेट मध्ये चाललाय बॉल. फक्त 3च मिनिटं शिल्लक होती. त्यामधूनही कमी झालेले जातात पिसार्वे. लवकरात लवकर तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचंय 4थं. 11 बॉल 38 ची गरज या मॅच मध्ये आपण बघत आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपचा बाहेर होता. ऑन साइडला ड्राइव्ह खेळण्यात आला. सिंगलने जास्त काही फरक पडणार नाही.
तुम्हाला बॉलला पाठवावं लागणार आहे सीमारेषेच्या बाहेर, तर स्ट्रॉंगली कमबॅक असेल ते गावदेवी कोपरचं. अन्यथा सध्या जे काही डावामध्ये सुरू आहे सिंगल डबल अंतर फारच आहे. ऑन साइडला पुन्हा ड्राईव्ह करण्यात आला लॉंग ऑन मध्ये दिनेश पाटील. बॉल शिल्लक 9 मध्ये गरज आहे मॅच मध्ये 36 धावसंख्येची. विचार फक्त 6 षटकारांचा करायचा गावदेवी कोपरच्या फलंदाजांना. 9 मध्ये 6 मारायचे आहेत. रनवे मध्ये थोडासा त्याला पण गोलंदाजाला माहिती आहे की वेळचही बंद आहे, त्यामुळे ते पटापट चेंडू टाकत आहे. जवळजवळ 1 मिनिटामध्ये त्यांनी 3 चेंडू टाकलेले आहेत. वा. ओ इथे लॉंग ऑनला हॅमर करत असताना पावा पॅक षटकार. शेवटी कोणी पेटवलं असेल तर कृपया करून ती लगेचच बंद करा. थंडी लागते जाणवते, पण त्यासाठी प्लीज शेकोटी पेटवू नका, कारण या मॅचला कदाचित आपल्याला थांबवावं लागेल. कृपया करून महत्वपूर्ण सूचना असेल ज्यांनी शेकोटी पेटवलेली आहे. 9 मध्ये 36 ची गरज. 6 षटकार मारायचे, 1 मारलेला आहे. 8 मध्ये 30, 5 मारायचे अजूनही. ओ क्लीन बोल्ड. बेल्स ब्लिंक होते. फलंदाज बाद. 33 ला 6 धक्का गावदेवी कोपरला. सात चेंडूंमध्ये 30 ची गरज आहे मॅच मध्ये. खूप वेगाने बॉल टाकत असताना गोलंदाज. 3 मिनिटांचा वेळ त्याच्याकडे शिल्लक होता, ज्यामध्ये त्याने 5 चेंडू तर टाकलेले आणि शेवटचा चेंडू बाकी. नवीन फलंदाज सुशांत म्हात्रे. 1 मिनिट अजूनही बाकी आहे. 7 बॉल 30. फलंदाजी बऱ्याच वेळेला लेट येतात अंपायर, त्याकडे आपले लक्ष असू द्या. मॅनेजमेंट कमिटीची सूचना आहे मला. 7 बॉल 30 ची गरज आहे मॅच मध्ये. वल्लभ आपला डिसिजन सांगा मला. वल्लभचे कॅप्टन. बाहेर वळण घेत असताना बॉल बराच बाहेर निघाला. येतोय तो डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ संपन्न. धावा आहे 33. 6 बॉल मध्ये 30 ची गरज. कॅप्टन ऑफ वल्लभ. डिसिजन. वल्लभचे कॅप्टन आपण मंचाशी संपर्क साधा आणि आपला डिसिजन आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवा. दोन्ही संघांना विनंती असेल, घेसर आणि वल्लभ या आपण व्यासपीठा समोर बॅटिंग करण्याचा निर्णय. येस, या आपला स्क्वॉडचा आपण व्यासपीठा समोर या प्लीज, कारण लगेचच पुढच्या मॅचला आपल्याला सुरुवात करायची. वल्लभने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. घेसर तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. घेसरचे नामांकित खेळाडू गोरखजी मांगरुलकर यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. गावदेवी क्रिकेट संघ धरणा आयोजित गावदेवी चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. अमोल म्हात्रे ज्यांना आपण कॉम्बॉक्स मधून बऱ्याच वेळा बघितलं असेल त्यांचा आवाज, पण आज मात्र विथ द बॉल. ते सर्व त्यांचे बंधू आहेत का? 6 बॉल 29 ची गरज आहे. ओ भिरकावला मिड विकेटला. पार्लर स्ट्रोक जमिनीत समांतर, पण इथे फलंदाज षटकार तर जरूर आला.
मॅच अभी भी बाकी है मेरे दोस्त. 4 मध्ये 17ची गरज. धरणा गावचे जावई केसरचे उद्योगपती आनंदजी भोईर दादांच्या ठिकाणी आगमन झालेले मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर द्या. गावदेवी चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मॅच अजूनही संपलेली नाही कारण 22चा संघर्ष अजूनही सुरू आहे. 2 लागोपाठचे षटकार आपण बघत आहोत. मॅचला खेचतायत. 4 बॉल 17ची गरज. व्हॉट अ मॅच. थंडी वाढते, प्रेशर वाढते, मात्र अंडर प्रेशर 2 षटकार. आणखी एक आला तर 1000. उगली दादा पाटील वडवली यांच्याकडून. हवेमध्ये बॉल संधी असेल. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये फलंदाज बाद. 46 वरती 7वा धक्का. बॉल शिल्लक 3 मध्ये 17ची गरज. नवीन फलंदाज येतोय साहिल. या मॅच कडे तितक्याशा नजरा नव्हत्या गुलशन, पण जेव्हा 2 षटकार आले मॅच मध्ये जरूर प्रेक्षकांचे लक्ष वेधून धरलं होतं. पण आता 3-17 साहिलने जर मारले तर जरूर त्याला कोण विसरणार नाही. पण सध्या तरी त्याच्या विकेट साठी संघर्ष आणि इथे फलंदाज रनआउट. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर जा. 2 चेंडूमध्ये 17ची गरज. ऍक्शन इज ऑन स्क्रीन. बॅट हवेमध्ये आणि स्टंपला हा बॉल घेऊन स्वतः गोलंदाज हात लावत असताना रनआउट. आणि उद्या प्लीज. थंडी आता वाढलेली आहे. माई साहेबांना जरूर आपलं आठवावं लागेल. डीजे मास्टर 2-17ची गरज. हाफ ट्रॅकर पण इथे बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल. शेवटचा चेंडू. हे सर लगेच उतरायचं. फिल्डिंग आहे तुमची. आकाश भोईर आणि टीम. शेवटचा बॉल. एजा बॉल हवेमध्ये. विकेट इथे पडते. 9 विकेट पडले आणि हा सामना 16 धावसंख्येच्या फरकाने जिंकलेला आहे. तो पिसारवे टीमने हार्दिक अभिनंदन. आणि वयात लगेचच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे 5व्या नंबरवरती सागर आला आणि 6 चेंडूंचा सामना करत असताना 27 धावसंख्येची बारदाखी.